समाजामध्ये अनेक कुटुंब अशी असतात ती आपल्याला परिस्थितीशी लढा देत जीवन जगताना दिसून येतात आणि या परिस्थितीशी लढा देत जगायचं कसं असा प्रश्न या कुटुंबापुढे उभा ठाकतो। असंच एक उदाहरण शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील जयश्री सुभाष पोखरकर ही 35 वर्षीय माता 2 वर्षांपासून रक्ताच्या आजाराशी केवळ योग्य त्या उपचारांअभावी लढा देत जीवन जगताना पाहायला मिळतं। गेल्या 2 वर्षांपासून त्या अप्लास्टिक अनेमिया या आजारामुळे ग्रस्त आहेत। या आजाराचे निदान झालंय, मात्र त्यावर मोठा खर्च येणार असल्यामुळे हे कुटुंबच हतबल झालंय। अत्यंत गरीब कुटुंब, जेमतेम शेती, 4 अपत्य, पण पत्नीच आजारी असल्यामुळे मुलांसह पत्नीच्या आजारावर उसनेपासने करून तिला जगवण्याचं काम सुभाष पोखरकर गेल्या 2 वर्षांपासून करतायत। हा आजार कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे समाजातील खरे दुःख जाणणाऱ्या विविध स्तरातील नागरिकांकडनं या मातेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील सौ जयश्री सुभाष पोखरकर गेल्या 2 वर्षांपासून अप्लास्टिक अनेमिया या आजारामुळे ग्रस्त आहेत। पती सुभाष पोखरकर यांना जेमतेम 1.5 एकर शेती आणि तीही पत्नीच्या आजारामुळे पडीकच पडलेली, तर आपला सायकल दुरुस्तीचा व्यवसायही 1 वर्षापासून सुभाष पोखरकर यांना सोडावा लागलाय। पत्नीला रक्त भरणे आणि डॉक्टरांच्या उपचारासाठी आतापर्यंत उसनेपासने करून सुमारे 5 लाख रुपये त्यांनी खर्च केलेत आणि पत्नीला जगवण्याची त्यांची अविरत धडपड सुरू आहे। घरकाम पाहून ते सर्व जबाबदारी पार पडतायत। स्वतः स्वयंपाक करणे, मुलांची शाळा हे पाहून पत्नीच्या उपचारासाठी सातत्याने ते प्रयत्न करतायत। उपचार म्हणजे असे जे लोकांकडून आर्थिक मदत घेऊन सध्या आम्ही उपचार चालू केले म्हणजे करतोय, पण आता सध्या सगळं बंद झालेले। आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे आम्हाला त्यांनी 10 ते 12 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे आणि आमची परिस्थिती सध्या फार बिकट आहे। 1 टाइम स्वयंपाक आम्ही हाताने करून घालावं लागते। तर दानशूर व्यक्तींनी जर आम्हाला सहकार्य केलं तर या आजारावरचा आम्ही इलाज करू शकतो। तरी दानशूर व्यक्तीने आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जयश्री यांच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपचार केल्यास त्या या आजारामधनं पूर्णपणे बऱ्या होण्याची माहिती पुणे येथील तज्ञ डॉक्टरांनी या कुटुंबियास दिली आहे। अत्यंत साधे घर, गरिबीची व्यथा, 3 मुली 1 मुलगा यांचा सांभाळ, त्यांचं शिक्षण हे सर्व पाहून पत्नी जयश्रीच्यावर जडलेल्या आजारावर पूर्ण उपचार करण्यासाठी सुरू असलेला पोखरकर यांचा लढा केवळ हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अपुरा पडतोय। या पिंपरखेड गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील महिला या मोठ्या प्लास्टिक आणि या आजाराने ग्रस्त आहेत आणि मोठा खर्च असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी या मातेला जीवदान देण्यासाठी सगळ्या हाताने मदत करावी अशी सर्वांना कळकळीची विनंती करण्यात आली। समाजातील विविध स्तरातून सर्वांनी मदतीचा सडळा असते, मदत केली तर या मातेला जीवदान मिळेल। आमच्या गावातले सुभाष पोखरकर अतिशय गरीब कुटुंबामध्ये आहेत। वडिलोपार्जित त्यांना फक्त 1.5 एकर वावर आहे
एवढ्या याच्या 1.5 एकर वावर असून त्यांच्या उपजीविकेचा मार्ग अतिशय अल्प याच्यामध्ये आहे. त्यांना 4 अपत्य असून कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती आहे. वेळप्रसंगी मुलांना स्वयंपाक करून घालणं अत्यंत जिकरीचं असून आतापर्यंत त्यांच्यावरती जो औषध उपचाराचा खर्च चाललेला आहे तो सुद्धा उसनवारीच्या माध्यमातून चाललेला आहे. तरी समाजातल्या सर्व मान्यवर गटांना मी विनंती करतो की या गरीब कुटुंबाला जर तुम्ही आर्थिक सहाय्य करू जर शकले तर फार बरं होईल, हीच नम्र विनंती. आमचे शेजारी जयश्री सुभाष पोखरकर यांना रक्तातील कॅन्सर झालेला आहे. ते त्यांच्या मागे 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे. त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्या समाजातील काही व्यक्तींनी त्यांना मदत केली तर बरं होईल. या पेशंटचे पती सुभाष विठोबा पोखरकर यांच्या पत्नी जयश्री पोखरकर या 2 वर्षापासून रक्ताचा कॅन्सर या आजारानं आजारी आहेत. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा अशी 4 अपत्य आहेत. त्याचप्रमाणे अगदी 1.5 एकरच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामधून होणाऱ्या तुटपुंजा इन्कममध्ये ते त्यांचा आत्तापर्यंत सगळा खर्च भागवत आहेत. आणि 2 वर्षाच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी त्यांनी आत्तापर्यंत लोकांकडून घेतलेल्या उसनवारीवर आत्तापर्यंत डॉक्टरचा खर्च चालवला आहे. तेव्हा आत्ता आपल्या देशातील असणाऱ्या दानशूर व्यक्तींनी या गरीब कुटुंबासाठी आर्थिक मदतीचा हात द्यावा हीच आम्ही सर्वांना विनंती करतो. आता गरज आहे ती समाजामधनं जयश्रीसारख्या रक्ताच्या दोषाच्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या या मातेच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची. जयश्री पोखरकर या मातेच्या उपचारासाठी आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींनी सुभाष विठोबा पोखरकर यांच्या खात्यावर मदत पाठवण्याचे आवाहन पिंपरखेड ग्रामस्थांनी केलंय. सुभाष विठोबा पोखरकर, महाराष्ट्र बँक, शाखा पिंपरखेड, खाते क्रमांक 601 94 40 51 45, IFSC कोड MAHB 0001 संपर्क सुभाष पोखरकर. मोबाईल क्रमांक 90 96 12 97 55. तेव्हा समाजातील दानशूर व्यक्तींनी किंवा माणुसकी म्हणून अशा गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत करण्याची आणि माणुसकीचा हात देण्याची आता खरी गरज आहे. सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे, C24 तास, शिरूर.